सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द व्लॉग. तर कसे तुम्ही सगळे आय होप तुम्ही मजेत असाल. सो आत्ता मी चाललो आहे नारळ पाणी आणायला आणि माझ्या गाडीने. तर मी सध्या चालत चाललं आहे बघा पिशवी घेऊन. आणि जोडी कोणी नाही नेमकी, काल बेसते सगळे कॉलेजला गेले आणि मी एकटाच घरी नाही का. तुम्ही आता चालले आणि मला एक तर कळत नाही नारळ पाण्यामधलं की कोणता घ्यावा कोणता नाही का. कळत नाही नारळ पाणी कसं बघायचं नाही का चांगलं कसं आहे, कशाचे जास्त पाणी वगैरे. आता ते जे देतील त्याच्यातच मला समाधान मानायला लागेल आणि तेच घेऊन यायला लागेल. बघू आता तिथं गेलं. आता इथं एवढे सर्व नारळ याच्यातलं कोणतं घ्यायचं बरं. आणि आत्ता जायचं मला झेरॉक्स काढायला, कारण तुम्हाला माहिती आहे मी 2-3 दिवसापासून शीट्स लिहितो आहे. तर त्याच्या शीट्स कमी आपल्या काय मात्र ते 2-3 झेरॉक्स काढून घेतो, उरलेलं लिहून घेतो नाही का, म्हणजे प्रॅक्टिकल पूर्ण होऊन जातं. आता शीट्स काढून डायरेक्ट घरून जेवण केलं का लिहायला बसून जाऊ आपण. अडचणी यायला लागल्या ना सर्व करण्याचं होईल, कारण आता म्हणलं चला शीट्स काढून पटापट लिहू जे मागचं राहिलेले. तर आता तिथं गेलं तर तिथे लाईट गेलेली, म्हणजे ते राहिलं का आता तेच झेरॉक्स, म्हणजे त्या प्रिंट पण राहिल्या मग लिहायचं राहून जातं. फायनली घरी आलो गाईज आणि नारळ पाणी दिलं. त्याच्यात आता बघू पाणी आहे का नाही. आता मला तेवढं काही कळत नाही, मी जसं भेटलं तसं आणलं आणि त्यांना देऊन टाकलं. त्या मला बोलत होत्या 10 रुपये देते तुला, नको तसं नको आपल्याला वर्क काहीच, कारण राहिलेलं जे तेवढं तर करून घे, जेवढी शीट आहे तेवढ्यामध्ये. आणि बाकीचं मग आता जेव्हा लाईट येईल तेव्हा. सध्या आपल्या इथं पण लाईट गेली आहे. हां, आपल्या इथं पण लाईट गेली आहे. मग आता जेवढी शीट आहे तेवढी लिहितो, थोडा आराम करतो. त्याच्यानंतर थोड्या वेळाने किंवा संध्याकाळी न जातो प्रिंट मारून आणतो, बाकीचं लिहून घेतो नाही का. तर तोपर्यंत मी चला फटाफट मग लिहितो, बाकी मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर. सो बाय. हाय हाय हाय. बुबू आहे बुबू. तर काहीच आता मी बसलो होतो थोड्या वेळात, तर म्हणलं चला आपले थोडेसे जुने ब्लॉग बघा. आणि त्या जुन्या ब्लॉगमध्ये मला आलं चॅनल शिरीन भाऊचं आपल्या, आणि शिरीन भाऊचे ब्लॉग तुम्ही त्या टायमाचे बघशाल ना. शिरीन म्हणजे म्हणून पाहिलं तर आपण शिरीन तेव्हा का दिसत आहे पा. शिरीनचा चेहरा दिसतोय तुम्हाला, झूम करून बघा. हे बघा शिरीन, त्या टायमाचा शिरीन. आता ही जवळजवळ व्हिडिओ कधीची माहिती आहे का, 2 वर्ष आधीची व्हिडिओ ही. आणि शिरीन तेव्हा कसा दिसायचं बघितलं तुम्ही. या व्लॉगमध्ये थोडं सीन मी पण एकदम वेगळा दिसतोय त्याच्यात. हे बघा मी पण कसं दिसतो बा, कल्पेश. आणि मी बघा, मी तर एकदम वेगळा दिसतोय बा, वाटतच नाही मी. एवढंच काही याच्यावर नाही दाखवू शकत. एकदम त्या टायमाला म्हणजे कसं आहे ना, त्या टायमाला असं दाटीचं दाढी काढलं म्हणजे आपण एकदम भारी दिसतो. तर ते टायमाला आमच्या तिघांचे लुक तसे होते, म्हणजे दाढी वगैरे ठेवतच नव्हतो आम्ही, पूर्ण क्लीन शेव. आत्ता पण ते दोघांची दाढी नाही सर, फक्त माझी ठेवतो मी, कारण मला आवडतं ते आणि चांगलं दिसतं नाही का आता सध्या दाढी. ते शिरीनचे त्या टायमाचे ब्लॉग होते. आणि तुम्हाला सांगतो, शिरीन त्या टायमाला ब्लॉग टाकत होता तेव्हा त्याचा मोबाईल पण नव्हता स्वतःचा. म्हणजे जेव्हा माझा फोन होता ना एकट्याच्याकडं, माझ्या रिअलमीचा जो पहिला फोन होता ना, 2 मिनटं फक्त, त्याच्यामध्ये तो शूट करायचा. आणि तेव्हा अशी इच्छा व्हायची त्याला की यार कधी ब्लॉग टाका, पटकन शूट करा आणि टाका असं वाटतं. आणि जेव्हा स्वतःचा मोबाईल आला तेव्हा त्याने ब्लॉग पण टाकता आले नाही, टाकले पण नाही. त्याच्यानंतर त्यांनी फक्त एक ब्लॉग टाकला असेल माझ्या मते, त्याच्यानंतर त्यांनी ब्लॉगच टाकले नाही. आणि आपलं तर तुम्हाला माहितीच आहे, आपला मोबाईल तर नव्हता पण तरी चालू होतं हळूहळू. आणि त्याच्यानंतर मी जसं मोबाईल मला चांगला मोबाईल आला ना, जसं आता हा या फोनमध्ये शूट करतो, तेव्हापासून मी खूप प्रयत्न केला की ब्लॉग टाकत राहायचे. आणि सध्या तुम्ही तर बघताच आपलं. तर असं शिरीनच्या चॅनल खूप ब्लॉग होते बघा, या साईडला 2-3. म्हणजे तुम्ही आत्ता जरी गेले ना चॅनलवर, त्याचे SK शिरीन ब्लॉग गेले ना आत्ता जरी, तुम्हाला दिसतील त्याचे ब्लॉग. आणि त्या टाईम त्याचे ब्लॉग बघा तुम्ही, खूप मस्त पण होते. काही असे इन्सिडेंट्स खूप सारे भारी आठवणी वगैरे नाही का असं. आत्ता काही कामानिमित्त मी चाललो आहे सध्या बाहेर, तर मग आजचा व्लॉग मी इथंच थांबवतो, जास्त काही बोलत नाही. आय होप व्लॉग तुम्हाला आवडला असेल. व्लॉग आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. आणि पुढील तुम्हाला व्लॉग कोणता पाहायला आवडेल, काय असं एखादी जुनी गोष्ट माझी किंवा काही असं रिलेटेड काय तुम्हाला जे वाटेल ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असंच सपोर्ट असू द्या. बाकी भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय गाईज.